वा छंद लागला त्या पाच म्हणजे नावाच्या तुम्हाला विरात. सुद्धा आमचा छंद भरलाय. अगदी देवा. एवढे कशाला आलेले की ती बस म्हणाव तो तुझा एक सारा काढते त्यातला ती मध्ये बस हो, पण ते एक सारच काढते बसल्यावर शूटिंग चालली देवा. शूटिंग चालू आहे काय. त्यांना पुन्हा जेव्हा आठवणी येईल तुमची तेव्हा आपलं बघायला. कारण की हे देवकार्य म्हणजे इतकं पुण्याचं कर्म आहे बरं का. जेवढं मालकाच्या पदरी पुण्य पडतं या देवकार्याचं तेवढंच पुण्य जे श्रोते मंडळी ऐकणारी मंडळी या देवकार्यामध्ये बसतात त्यांना सुद्धा तेवढंच पुण्य लाभतात. कारण की देवाचं राम नाम काय मग ते कुठल्या देवाचं असो त्या नामामध्ये ताकद आहे. देवाच्या नावामध्ये ताकद आहे. अहो निर्जीव दगडावरती भगवंतानं वानर सेनेने फक्त राम नाव टाकलं तर पाण्यावरती दगड तरले की नाही. म्हणजे देवाच्या नावात किती ताकद आहे. मग तशी तुम्ही या ठिकाणी बसलात देवाचं हरिनाम चालू आहे ते कानी श्रवण होतंय म्हणजे किती भाग्यवान आहात. आणि हेच हरिनामाचं पुण्य तुमच्या सुखा दुःखामध्ये तुमच्या लेकरा बाळासाठी निश्चित कामाला येईल.
राजा डबळ धनगर राजा राज्य करी हग राजा राज्य करी कल्पांती भगिनी माय बापू हा कलियुग आहे. कलियुगामध्ये फक्त स्वतःच कर्म चांगला जर असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत जातात. पण तुम्ही आजही समाजात अशी कित्येक नास्तिक आहेत देवधर्म करतात वाटतं त्याने पुण्यकर्म मिळेल काय. आपल्या इकडून जर आषाढीला एकादशीला जर दिंडी निघाली तर दान धर्म करतात की नाही. पण जेवण देतात पण जे जेवण देतात फोकस डायरेक्ट काय होत नाही कॅमेरे कावर असतं ती आता कथाला सुरू केलं. तुम्ही बसून बाया बी दाखवायच्या कुठल्या तुमच्या तशीच कथा कारण की ज्यावेळेस कथा लावायची त्यावेळेस लगेच कथा लावली जाते. तिकडचा फोकस बंद करा. पाठीमागचं सभापर्व केलेली बानुबाईचा लग्न सोहळा थाटायचा. तुम्ही मुलगी लग्नामध्ये आली
की आई वडिलाच्या जीवाला एकच ए चिंता डबा असते. नेला कोणतरी की माझ्या लेकी बाळीचं लग्न झालं पाहिजे. डबा नेला प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं का असतं की नाही, मुलासाठी काहीतरी योग्य करून पूर्ण पाठीमागे. प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझी मुलगी चांगल्या घरामध्ये जावी. तसं आई वडील मुलीसाठी कशी आणि त्या लेकीचा सांभाळ कसं करतात. कुठे डबा कुठे गेला आतमध्ये? डबा नाही आई वडील त्या आईच्या आणि लेकीची नातं आपल्याला ठेवू. गोड निरोगी त्या आईचा आई. आता मी जाते का नांदायला आणि लेक नांदायला जाताना आई रडते कशी. आई रडती माझी आई रडती बदलाला धरून. आई रडती बदलाला धरून. आग हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, माझी उडून गेली. लेकिन अंदाज निघालेली माई लिखीची भेट होती. आणि खरं बरं काही भगिनी हो, तुम्ही नांदच्या घरी विचार करा. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं त्या दिवशी तुमचा माहेरला पूर्ण इनाम भेटलेला आहे काय. आणि लेक नांदच्या घरी जाते, पती सुखामध्ये संसारामध्ये रमून जाते. पण म्हातारे आई बापाचा जर निरोप आला बाई का बाईला चिरात आम्हाला भेटाई, हातातलं काम टाकते, लेक भेटायला जाते जाते की नाही. आणि लेक मंडपातून बाहेर पडती, ती वडिलाला पाहते माझे बाबा कुठे माझे पप्पा कुठे येत. त्यावेळेस त्या वडिलाचं धाडस होत नाही की मुलगी वाट लावण्याची, की मुला त्या बापाला लेक म्हणजे खूप आगळं प्रेम. ते कसं माझा बाप रडतो मंडपा धरून, बाबा रडतो मंडपा धरून. अगं हृदया बदल काढला चाललं सोडून, हृदया बदल काढला चाललं सोडून, हृदया बदल काढला चाललं सोडून. आज चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आई वडिलाचा निरोप घेतील लेक नागा निघते. पण नांदायला जातो जाता पुरुष पाहतो शक्यतो रडतच नाही. पण बहीण आणि लेक वाट लावताना रडल्याशिवाय राहत नाही. माझा भाऊ रडतो घरात पडून, माझा रडतो घरात पडून. माझी सोन्याची भाऊली आज चालली सोडून, सोन्याची भाऊली मला चालली सोडून, सोन्याची भाऊली मला चालली सोडून. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. कारण की आज तुम्हाला सुद्धा मुली बाळी असे आम्हाला आहेत तशा. पाच तुम्ही लिकीला किती जीवाच्या पलीकडे आपण जपतो. पण एक ना एक दिवस ती लेक
आपल्याला सोडून जाती आणि याला उपमा दिली कुठली अगं ज्याची होती त्याने गेली ज्याची होती त्याने गेली आणि लागलेली माया दबायला गेली लागलेली माया दबायला गेली तुम्ही माझी उडून गेली तुम्ही माझी उडून गेली तुम्ही माझी उडून गेली तुम्ही माझी तसं बालूबाईचा लग्न सोहळा घातलेला आहे बालूचा लग्न सोहळा घातलेल्यामुळे त्या आजाबाळ राजानं बाप मानणारानं धनगराचे मेंढपाळ बोलवलं गेले तर आणि ते धनगराचे मेंढपाळ एकामेकाला बोलवलं म्हणतात काय बाबा नमस्कार मंडळी तर माझं नाव काड्याप्पा बिड्याप्पा दुर्भुके मुक्काम पोस्ट हाटभट्टी जिल्हा विदर्भ बरे ना चला दरबारला जायचंय पण त्याआधी आम्ही कसं सांगतो आम्ही काय कधी दारू पेत नाही पण 4-2 मित्र भेटले मग मित्र भेटल्यावर काय होईल या राव म्हणले आम्ही माहिती नको प्लेच आग्रह केला की राव नाही म्हणता म्हणता घेतली बाबा मग आमची दशाकच झाली आशादार उघड ग झाली माझी दशा 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 दारू पिणारा नव्हतो कधी 4 चौघांनी घेतलं दारू पिणारा नव्हतो कधी 4 चौघांनी घेतलं मध्ये अगोदर घेतली वदीची मागून मागितली अगोदर घेतली वदीची मागून मागितली मुशी मारून मारून मला केलं बेदाम मारून मारून मला केलं बेदाम उतरून काढली लक्षा अशा दार उघड ग झाली माझी दशा अशा दार उघड ग झाली माझी दशा अशा दार उघड ग झाली माझी दशा दार उघड ग झाली माझी दशा दार उघड ग झाली माझी दशा अशा दार उघड ग झाली माझी दशा मग काय दारू पिलो तर दारू पिलो पोटात आग पडलेली नशेत काय काय होय पहिल्या दिवशी पिलेलो मग काय केलं हाटेला तर गेलं गाई गाई मला दिसायला गेलं गाई हाटीला तर गेलं गाई गाई मला दिसायला ते मी तर खाई हॉटेलवाला माझ्याकडे पाई माझ्या खिशात पैसा नाही हॉटेलवाला माझ्याकडे पाई माझ्या खिशात पैसा नाही असं बस हॉटेलमध्ये गेलो घेऊन गेलो बाबा वेटर आला मग बिल घेऊन आला होता त्याला म्हणलं काय म्हणलं तुमच्या जेवणाचं बिल आहे बाबा त्याला म्हणलं माहिती आहे का मी कोण आहे त्या गावच्या दादाच म्हणलं बाबा पेल्या सगळे दादा आता असं कुत्रच घेऊन पळत पेल्यावर कुत्रच त्यांना भेटतो मग हॉटेलचा मालक आला बाबा म्हणलं काय झालं बाबा म्हणजे बिल मागतोय तू म्हणजे आतल्या खोलीत येऊन चांगलं धुवून काढा म्हणलं बरं आधीच मला आखीकडे तिकडे पडतो पण आज जाऊन पडतात काय आत होते दाडगी मग आमच्यावर काय केलं बाबा हो मारून मारून मला केलं बेदाम हो मारून मारून मला केलं बेदाम उतरून काढली दशा अशा दार उघड ग झाली माझी 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 दशा दार उघड ग झाली माझी दशा अशी दशा झाली बा त्याने मग दारू कधी पिऊ नाही होय तुमच्यातल्या कोणी त्यात आमसारखे दशा व्हायची हो तेवढे खासलाच भाऊ येऊ आधी चला दरबारला जायचंय पण जोरदार काय आला नाही त्याचं कसं आहे का मला कधी कधी पगाराला माझ्या आली तर चला त्याला आवाज देऊन बघतो मग जोरदार जोरदार
माझी वाट होती अंतरी आला का तुला चांगलं अरे मला जोरदार? वाटलं माझी बाई कुठे आली काय नाही. त्याला चांगलं जोरदार म्हणून आवाज होता महिना आणि कुठं काय म्हणत आलाय अरे माझ्या बायकोचा आवाज आणि तुझा आवाज सारखाच. काय म्हणला तू आवाज देऊन बघ. पाण्यात नुसतं नव्हतं ना काही माझा आवाज सारखा म्हणतोय बाई तू आवाज देऊन बघ. बरं, परत आवाज येऊ हा आवाज देऊन बघ. जोरदार इरीट बोल. हे रेट पुढं गाठ काय अकाउंट बरं म्हणा काय म्हणतात त्याला? त्याला व्हेरी गुड म्हणजे बाबा अरे आपल्या शिक्षणला थोडं झालं रे. थोडं थोडं किती झालं बाबा एम.ए. एम घेऊन जा कुणाला घेऊन जा. अरे ते शिक्षणातली डंगरी. देते बाबा एखादी डिग्री मध्ये मला म्हणतो काय काय म्हणतात त्याला? डिग्री म्हणतात बाबा हा ती तसलंच की. ते जाऊ दे टाइम बघितला किती झालाय उशीर झालाय. कमून उशीर झाला बा तुला अरे काय सांगायचं जोडीदार? काय झालं बाबा तिकडं झोपाई गेलो तुम्ही झोपाई आणि ते जेवण करून पलीकडे गेलो आपण पाठीमागे. हा अरे तो सपान पडलं होतं. छापार पडलं सपान पडलं होतं म्हणे. छापार होय म्हणलं का छापार पडला अरे सपान पडलं होतं. बर स्वप्नामध्ये मुंबईला गेलतो. मुंबईला लेस लांब गेलता मुंबईला गेलतो. बर अरे मी एकटा नव्हतो गेलो. तुला पण नेलतो. मीला काय बाहेर झोपलो होतो सपन कुणाला पडलं होतं? सपन तुलाच पडलेलं मला पडलं होतं का? हा मग तुला पण मुंबईला नेलतो फिराय. म्हणजे मला बी घेऊन गेला बाबा हा. बरोबर ना का आपण कुठं सगळं असतो हा, मग दूर कर आपण अरे मुंबई मध्ये गेलो. मुंबई मध्ये गेलो बा दोघं काय तिथालचे घराला का कसे बाबा गराव घर वर छप्पर काय म्हणते? अरे ते डिझाईन केली वर तशी हा ती तसलंच की मग. नाही तर वर लाव छापर रस्ते तर असे होते. हा अरे तेल सांडलं ना चाटून पुसून घ्यायचं. गीत चाटून पुसून स्वच्छ होते बाबा हा, ते स्वच्छ ना. नाही तर गीत चाटून काय सांगायचं आता बघितलं इतकं मोठाले बिल्डिंग हा इतके मोठाले रस्ते बर मग काय आणि आपल्या खेड्यापाड्यात बघितलं का हा हाय का रस्ते तरी मग काय ते? हा? चालायला रस्ता नाही अरे काय सांगायचं जुडीदार अख्खी मुंबई हिंडलो. अख्खी मुंबई फिरलो बाबा रेल्वे स्टेशनच्या कडेला गेलो. बर कायला काय हिओ पण आलताना मुंबई हिंडाय तिकडं. म्हणजे तुझ्या स्वप्नात योग्य होता हिओ पण होता ना का? आता चालाय मला वाटतंय ह्याला दिवसा पण पडली दिसते आता उठून आलाय अरे हिओ पण स्वप्नात आलता माझ्या बर मुंबई. डायरेक्ट मुंबईला हा. बर मग आता तू सांग सिटीला हिंडाय जायचं म्हणल्यावर पैसे लागतात. पैसे लागते तुला का होय आपल्याकडे मोजके पैसे. आपल्याला काय माहिती बाबा कधी गेलो तर आपण आता अख्खी मुंबई हिंडल्यावर भूक लागली होती बाबा. फिरून फिरून भूक लागली बाबा त्या रेल्वे स्टेशनच्या कडेला त्यांनी अर्धा डझन केळं घेतले. त्याने अर्धा डझन केळ घेतले बाबा खा केळकेच टाक सालपाट. बर आपण इकडून हिंडत होतो. फिरत फिरत आलो आपण त्या केळ्याच्या सालट्या माझा पडला पाय. तुझा त्या केळाचा चालत्या पाय पडला तसा बाबा पाय पडला तसंच संडासच्या हौद्यात लगा. काय सांगायचं जुडीदार, लई वाईट झालं ना का? कुठे गेला म्हणला संडासच्या हौद्यात. साडाच्या हौदा काय ते लयच वाईट झालं बा तुझं कसा बसा वर यायला बघत होतो ना का? ह्याच्या सपनात देव संडाच्या हौदा कसा बसा वर यायला बघत होतो. तू जसा जसा वर चीन हा. तसं ते मटेरियल तुला ए! काय सांगायचं जुडीदार, हा तसाच त्या केळाच्या सालट्यावर तुझा पण पाय पडला. मीला काही तर झोपलो होतो मी नसेल सपान कुणाला पडलं होतं? मेला सोडला का सपान कुणाला पडलं होतं? तुलाच पडलं होतं हा, मग तुझा पण केळाच्या सालट्यावर पाय पडला. माझा पडला तसाच तू साखरेच्या कारखाना. बरं मग होय काय सांगायचं मी जुडीदार? इकडे साखरेच्या कारखान्यात देव कुठे गेलाय संडाचा होता मी आवाज देतो पण जुडीदार, जोरदार बोल बाबा पण तुझ्या कानावर काय आवाज येत नव्हता. आता तू त्या हौदात पडला कशाचा आवाज येतोय कसा बसा वर यायला बघत होतो. बर तुला आवाज देऊन देऊन कटाळलो. आवाज काय ऐकूयला काय आवाज ये ना ह्याच्या मग कानावर. कसा बसा वर आलो. वर आला बाबा तुला आवाज दिला शुभम. हा तू तिकडं धावत पळत माझ्याकडे आला. बर तू लागला मला चाटायला लागला मी तुला. तुझा स्वप्न तू तुम्ही दोघंच जा फिरायचे मग हे, तू आलता का नाही स्वप्नात? मी स्वप्नात नाही बाबा, मी इथं झोपलो होतो बाबा. चल कारभारात जायचंय. चल लवकर जोरदार. त्या दिवशी म्हणल्याला काय झालं काय रे
आपली काल गाठ नव्हती पडली कुठं मेडिकल पाशी हा तेव्हा नव्हत्या मला माझ्याला पाहुणे आता माझी म्हातारी 70-80 वयाची आणि ह्या वयात म्हातारी पाहुणे आणतो का तूच मला पाहुणे यायचे तर अरे तू ऐकून घेत झालं का नीट मी काय काय म्हणत होतो अरे तुला मी काय म्हणलं चहा प्यायला ये शुभ हा. तू काय म्हणला मला गडबड होती मला गडबड आहे मला चहा बी काय नको हा. मेडिकल पाशी मी औषध घेत होतो औषध गोळ्या औषध म्हातारी ऍडमिट आहे ऍडमिट दवाखान्यात दुःख देत तरी पाहुणे यायचे काय आणि दुखत नाही बाबा दुखणं बघायला यायचे होते सासरवाडीची म्हणलं आता या वयात पाहुणे होय मग ती दुखणं बघायला यायचे होते बरं बरं आलते का मग हा पडलं पैसे काय काय नाही सफरचंद चिक्कू आणलेली म्हातारी खाल्ले नाही मग? तेच खाऊन टाकले तरी बोललं तब्येत कस काय सुरुवात एवढ्यात दुखण्याचा माणूस खात का दुखण्यात कशाला खाते भाऊ हा, मग त्याच्यामुळे मीच खाऊन टाकले तूच खाल्लं का मग काढली तारीख कुणाची तारीख काय म्हणते ते अरे त्याला डिस्चार्ज म्हणतात का तिथलं म्हणता येत ना आपल्याला चल गडबडत चल जाईल लवकर दरबार फुल भरला तिथला जार आण रे एखादा ऐ, राहू दे कशाला ही दोन काढू ना अरे पाणी धुळीला नाही आणायचं मग ती किबलिक नाही किबलिक काय म्हणला किबलिक तू काय नेपाळी बिपाळी काय काय म्हणतात काय त्याला पब्लिक म्हणतात बाबा 80,000 पब्लिक बसली बघ 80,000 मग कुठे दिसते 80,000 अरे मग तू आलाच नाही जेवाय किती जण आलते मग जीवन गेलेले मोजले सगळे पण मोजले होते म्हणलं आता इथं तर 80 दिवसांना तर 80,000 कुठून आणले होय. अरे ह्यांच्या मनाचा रंजन केला पाहिजे मनाचं रांजून करण्याचे डेरा कर काय म्हणतात मनोरंजन केलं पाहिजे बाबा कसलंच मनोरंजन हा. मनोरंजन मनोरंजन म्हणजे त्याला तुझ्या डोक्यात काय खेळ आहे का पण जोरदार हा. समोर बघितलं का काय रे? आपण याच्या आधी दरबार उडा बाबा दरबार उघडा आहे होय. मग काय चाव्या तुझ्याकडे आहेत बघ तुझ्या किती चेक कर रे हाय माझ्या खिशात आहेत. जोरदार हा चाव्या आहेत ना का माझ्याच खिशात आहेत. चाव्या तुझ्याकडे आहेत. रात्री ड्युटी माझीच होती मग आतमध्ये जायचं चोरटा असेल ना का मारीन मला अरे आज जायचं मी सांगन तसं करायचं बरं मी आज जायचं हरामखोर आराम कोण नालायक बर दरबारात येणारा तू कोण मी असं म्हणायचं तुझी चोरट्याची एकदा झगड पकड लागली हा मी इकडून इकडं. मला लावतोय आत मार खायला इकडे इकडे होऊन. सांगतो जनता चोरट्या माराय ह्या माणसाला घेऊन ये फक्त एकट्याला मग ती बॅटरी कशाला आणली मग टायरच आली हे एकट्याला आणलं तरी चोटा आतमध्ये बरं जा जाऊ मग चपाट घे लगेच जातो पण मागून ये बाबा लगेच येणार त्या दिवसाला घेऊन ये खराब कोण नालायक बेश्रम नर्मदा तू कोण चंदनपूर शहर धन्यता राजा आहे 9 लाख शेळे म्हणजे आमच्या आहेत असो ठेवीनं तैसच आहे चित्त असावे समाधान आल्या देवाजीच्या मना चित्त पुन्हाच चाले ना माणसानं माणसासारखं जगायचं असेल तर माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे त्याला दरबारमध्ये जावं आमचे शिपाई वर्ग दरबारमध्ये काय करीतात पाठव येतो मग मी आराम कोण नालायक बेश्रम आम्ही दरबारात आलो आम्हाला मनाचा मुद्दा घालाय टाकून दिला आणि शिवाय देतो काय अरे कोणाला मानला मग हरामखोर कोणाला म्हणतो तुम्हाला शिवाय दिन करावं महाराज होय अरे आम्हाला हरामखोर म्हणतो आम्हाला मनाचा मुद्दा घालायचा असतो हो, रोज दरबारात आधी कोण येतं हो अगोदर तुम्ही येता आज कोण आलं आज आम्ही आलो का आलात मग? हो कोण सांगणार आम्हाला आमच्या पैसे नोकरी करतो ना तो. आम्हाला उशीर झाला हो धुरीदार कुठे आहे तुझा यायला झाला ए? कुठे आहे तो त्याला घेऊन ये लवकर मागून येते असं म्हणायचं जा आणि त्याला घेऊन ये शांत बसा तुम्हाला गाणं म्हणायचं का
जा आणि त्याला घेऊन ये. हे काय लगेच जातो. जा लवकर. बर बर. जरा शिपाई हा? जरा खालच्या आवाजात बोलायला शिकत जा. काय म्हणले? जरा खालच्या आवाजात बोलत जा. बघा आता खालचा आवाज मध्ये आमचा. आता झाला चालू. जा लवकर आणि त्याला घेऊन ये. हे काय लगेच जातो. जा मग. जावा की. कुठून आले काय निवडीची चोरटा मारायला गेलं मलाच मारले. जोरदार माहित होतं महाराज होय. त्याला मार बसायला पाहिजे नाही मग. काय करायचं? कशाला आलाय? कुठे चोर? चोर नाही बाबा. कशाला आले जाऊन? चांगलं तिथं तेल घालीत बसले. चोरटा मारायला आणला होता अरे कशाला कोणाला आणतो? चोरटा मारला एकट्यानीच. तो हा मग मी तरी म्हणलं का नाही जा म्हणून तुला आतमध्ये. आवाज आला असेल भाई. हा लय आवाज येत होता. चोरटा मीच मारतो ती. तेवढ्यात महाराज आले बाबा. महाराज आले. आपल्या शाबासकी दिली. महाराजन हा मग तेवढं नाही मग? बक्षीस सुद्धा दिले. काय बक्षीस दिलं? एवढीच मोठी नोट आहे. बापान दिली काय एवढी मोठी? अरे 100ची एवढी 500ची एवढीच असते. महाराज फिरायला कुठे गेलते? फॉरेनला. ठिकाणची नोट माहिती का तू? हा बघितली कशी? केवढीच नोट. अरे ती आता बदलल्यात नोटा. आपल्या इकडच्या बदलल्या का नाही? हा आपल्या इकडच्या मोठ्या होत्या बारीक झाल्या. तिकडच्या बारीक होत्या मोठ्या झाल्यात आता. कशी नोट ती? याची वर झाडे आणि बारीक बारीक सूच टाकून एकदा का अंगामध्ये फिरले की ठोय की नाही. समज मन पण ठोय काय म्हणू नको बा. पोटात काल होत नोटच तसली बा. मागं काय चोळ येतो पण पैसे ठेवले तर चिल्लर होईल. हा पडावणार म्हणून. चल निम्म दे मग बक्षीस आपल्याला. बघा त्याला निम्म बक्षीस पाहिजे. ए निम्म दे आपल्याला. हे ते देता येत नाही. आतमध्ये कुणी पाटील तुला? हा, तूच पाटील आलं. दे निम्म बक्षीस चल. मग तुला बक्षीस पाहिजे का? हा मग होय देऊ घ्यायला बक्षीस. देऊ ना. दे पटकन. मग एक काम करायचं काय? दरबारात जायचं. हा आज महाराज असतील मग गेले गेले प्रणाम करतो म्हणायचं. तेवढंच होय. थांब ना दम ऐक ना तुला. त्याला मग बक्षीस बक्षीस- म्हणले की उतावळाच झालाय. हा मग दम कर त्याला बक्षीस भेटून तुला. हा प्रणाम करतो म्हणायचं. जे त्याला दिलं हा ते मला द्या. त्याला सिंगल दिला असलं पट्ट्याला डबल. टेबल नाही आपण टेबल घेत असतो टेबल. हा टेबल घेतल्याला कळ. आणि आपण ना आपण भांडून घेत असतो असं माहिती म्हणजे नाही. बक्षीस घेणारच तू. हा मग बक्षीस घेत असतो. जा लवकरात. आणि उशीर मग- करू नको बक्षीस घ्यायला. बक्षीस घेताना मध्ये मध्ये यायचं नाही. मध्ये येणारच नाही. मी माझं भागलंय. तिथं थांब मग जाऊ का? हा जा लवकरात. ते काय लगेच जातो. आशीर्वाद असो. नाम करतो महाराज. हे आशीर्वाद दिला ना तुला एकदा. अहो ती त्याला दिलं बर ती मला द्या. काय द्या? ती नोटा नाही होईल. अरे शिवाय आम्ही कुणालाच काय नाही दिला. तुला काय देऊ? त्या जोडीदाराला. अरे काय नाही दिला आम्ही कुणाला. ती नाही होय अशी लांब नोट. लांब अशी बुडाला ठोकळ आहे बघा. बर अशी बारीक 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 बारीक. एकदा अंगाभोवती फिरकली हा की ठाई करून आवाज येतो की चिल्लर खाना ना 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 ना. भाई किती वाजते? शिपाई तुला काय म्हणायची ते माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याला द्यायचं आणि मला नाही म्हणल्यावर हो त्याने घेतलेला तो घेऊ मी नको. काय मला येतो का नाही? हो येतो ना. हा मग पण त्याने घेतलेला घ्यायचा प्रयत्न करू मी नको. घेत असतो. म्हणजे भांगतो काय हा मला? मग अरे घेऊ नको म्हणतोय मी. हा आपण घेत असतो. म्हणजे तुला पाहिजे कशामुळे पाहिजे नाही असे पैसे? अहो काय माहितीये का हा त्याच्यावर स्लॅब टाकायचं ना आपल्याला. कशा त्या हौदाव म्हणून पैसे पाहिजे तुला? पैसे लागतात ना. बर काय करणार पैसे देऊ? आमचे देवांजे बसलेले आहेत. म्हणजे ही दिवाण खाली असतात का? ए देवाण खाणे नाही फक्त देवांजे. पैशाचा हिशोब सगळा त्यांच्याकडे होय. आमचा आहेत का पैसे? आहे का नाही? हा तेव्हा द्या मला पैसे. ते पैसे तुम्हाला देणार नोटा. किती बंगाल पाहिजेत मला त्यांना विचारा. किती पैसे पाहिजेत मला? हा म्हणजे देऊ ह्यांना पैसे मग त्या पटकन घ्या त्यांच्यावर पैसे. ह्यांच्या कोण? किती पैसे माझ्या? पैसे मागतो हरामखोर. पाहिजे का?
किती डोक्या पाहिजे पैसे मागत नाही का पाहिजे का पाहिजे तुला स्लॅब टाकायचा आहे ना पाहिजे का पैसे तुला राम पैसे मागत होतो जाऊ दे तिकडे जाऊ नको कुत्रा मागा लागली एखादं तिकडे या. कुठं महाराष्ट्राच्या नादी लागताय ती गाडा होईल आता महाराज गाडो असल्यावर शिपूट आहे का अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा शिवाचा अंश मला आम्हाला ओळखलं जातं. मग आम्ही आहोत कसे काय शंकराने धरीला अवतार हर देव झाले मातंड मल्हार शंकराने धरीला अवतार देव झाले मातंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाले मातंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाले मातंड मल्हार आनंदिता तो वारू बनविला वरती देव स्वार झाला वरती देव स्वार झाला वरती देव स्वार झाला नंदिता तो गे वारू बनविला वरती देव स्वार झाला वरती देव स्वार झाला वरती देव स्वार झाला मनी मल्ले केले गे ज्ञानधार मनी मल्ले केले रे ज्ञानधार देव झाला मातंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाला मातंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाले मातंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाले मातंड मल्हार आज 6 महिन्याची सोमवती निमित्त लाखो भक्तांनी गडावरती येतात भेल भंडाराची उजळण करतात ड्युटी डिकमाळी पाजवतात आणि भक्तगण या 6 महिन्याच्या सोमवती निमित्त गडावरती बेल भंडाराची उजळण करतात कशी बोल सदानंदाचा या असणाऱ्या जिजुळगडाच्या पायथ्याशी आली खरी, परंतु 6 महिन्याच्या सोमवतीचा सोहळा चाललेला लाखो भक्तगण बेल भांडराची उधळण करतायत. या असणाऱ्या जिजुळगडच्या राजाचा सोहळा चालला तो कसा 6 महिने येते सोमावती ज्यांना बोलती हो मल्हार गेल्या मोळीला मल्हार गेल्या मोळीला या करा माईला हो या करा माईला हो देवगडा खाली उतरला देवगडा खाली उतरला हो माणिक चौकात आला माणिक चौकात आला आता मारी होळकर आला हो रामा हो आता मारी होळकर आला हो रामा हो आवाजाचा मान चला बोलवण करा नाही काला बोलवण करा नाही काला उजवा खांदा पालखीला हो रामा हो उजवा खांदा पालखीला हो रामा हो गादी आली होलमाची मंडळी जमली खैऱ्याची मंडळी जमली खैऱ्याची काही भंडारा उदरीला हो रामा हो काही
लाखो भक्तांचा सोहळा चाललेला आहे या गडावरती. लाखो भक्तांचा तांडाची तांडा गडाच्या मार्गाने चाललेला आहे. या बाणंगानं म्हणे विचार केलाय गडाच्या पायथ्याशी आहे, जोपर्यंत गडावरती गर्दी नाही तोपर्यंतच गडावरती जावं आणि या देवाचं दर्शन घ्यावं या विचारणं असणार ही बाणंगा या गडावरती निघाली. ती कशी? बाणू गेली जिजुरीला मोकळ्या मनानं, झोपलेला होता दिवा जागा केला बाणू, झोपलेला होता दिवा जागा केला बाणू, झोपलेला होता दिवा जागा केला बाणू. बाणू गेली जेजुरीला मोकळ्या मनानं, बाणू गेली जेजुरीला मोकळ्या मनानं, झोपलेला होता देव जागा केला बाणू, झोपलेला होता देव जागा केला बाणू. अगं कोण आहेस तू? या देव मंदिरामध्ये आम्ही ध्यानस्थ असताना विश्रांती करीत असताना आम्हाला झोपेतून जागा करणारी कोण आहे तू? भाई ग देवाच्या मुखावर शिला काढता क्षणी काय देवाचं तेजस्वी स्वरूप असावं. अगदी देवा हे स्वरूप पाहून वाटतं की धन्य असो ही जेजुरी आणि धन्य असो हा जेजुरी. अगं बस कर पर्यंत फक्त हेच म्हणू इच्छितो देवा की धन्य असो जेजुरी आणि धन्य असो जेजुरीचा राजा. अहो काय चुकीचं? अगं जेजुरीचा राजा एक नावाचं नव्हे, मग देवा तर जेजुरीचा राजा हा प्रत्यक्ष 5 नावाने ओळखतात. देवाने शब्द काढता क्षणी बाणंगाच्या मनामध्ये ज्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण झाल्यासारख्या वाटू लागल्या. देवा स्वतःच्या स्वकर्तृत्वावर 5 नाव कमवलेली आहे. हो, तर देवा सांगावी तुमची 5 नाव, 5 नावाचा महिमा या सर्व भक्तगणांना माहित होईल, या तुमच्या मल्हार भक्ताला महिमा सुद्धा माहित जाणून होईल देवा. हो देवा आणि कोण आहे कसा आहे सांगावं देवा. कोण आहे माहिती तुला? मी अगं प्रथम होतो कैलासी, कैलासी अगं मणी मल्ले मातला पृथ्वीशी, पृथ्वीसी दैत्याचं मर्दन करण्यासाठी माझे भक्त सुखी करण्यासाठी हा आम्ही अवतार धारण केला. अरे अवतार शंकराचा, श्री खंडेरायाचा, अवतार शंकराचा, या भोल्या देवाचा, अवतार शंकराचा या खंडेरायाचा, अवतार शंकराचा या भोल्या देवाचा, अवतार शंकराचा, श्री खंडेरायाचा, अवतार शंकराचा या खंडेरायाचा, पतीच्या माळसाचा या बाळूराणीचा, पतीच्या माळसाचा या बाळूराणीचा, हे अवतार शंकराचा या खंडेरायाचा, अवतार शंकराचा या खंडेरायाचा. अगं अवतार शंकराचा, श्री खंडेरायाचा, देवा महादेवाचा अवतार. हा या ध्याला जेजुरीचा राजा म्हणतात आणि त्यालाच 5 नाव आहे. सांगवी देवा तुमची 5 नाव. ऐका देवाची 5 नाव. हा देवाचं पहिलं नाव महिपती, महिपती, दुसरं नाव हैबती, हैवती, तिसरं नाव मारथंड, मार्तंड, चौथं नाव मल्हारी, मल्हारी, आणि 5वं नाव खंडोबा. काय झालं बघता? काय मासल भाऊ कशाला खोटं बोलता? काय झालं रे? काय झालं? देवाला 6 नाव येतं. काय अरे देवाला 5च नावाने ओळखतात. देव एक नाव राहिले सांगायचं. अहो देवा असं खोटं बोलू नका. नाही, मी माझं नाव संपूर्ण सांगितलं. नाही नाही सांगावं लागेल देवा 6वं नाव तुम्हाला. 6 नाव तेव्हा. 6 नाव आहेत. हा बरे 6वं नाव कोणतं? कल्याण कोणी? अरे मी माझ्या घरचं नाही सांगायचं सांगितलं. आहे का नाही? घर भांडर राव. धर. अरे बघता अरे हाणू बघ कशाला. कपाळवर राहिलं देवा. वर राहिलं. हा घास वा. देवाला 6 नाव आहेत का रे? सांग. 7 नाव आहे, 7 नाव. तुला तरी 6 माहिती. मग मला 7वं नाव माहिती. बरे 7वं नाव कोणतं? खरंच निश्चिम भक्त मग हा जुनं भक्त आहे मी. मला 7 नाव माहिती. कोणतं? जुनं भक्त. हे पिंटू चव्हाण. अरे मल्हार कसा आहे? आग जेजुरी सोन्याची नगरी, तिथे नांदतो मल्हारी देव हा, तिथे नांदतो मल्हारी देव हा, तिथे नांदतो मल्हारी. जेजुरी सोन्याची नगरी, जेजुरी सोन्याची नगरी, तिथे नांदतो मल्हारी देवा,
मल्हारी अवतारयाचा शिव शंभूचा पार्वती बाळ साजाली पार्वती बाळ साधारी पार्वती बाळ साधारी शिव शंभूचा पार्वती बाळ साजाली पार्वती बाळ साधारी पार्वती बाळ साधारी जळतो चौघडा दिन रात दारी जळतो चौघडा दिन रात दारी जिजुरी सोन्याची नगरी जिजुरी सोन्याची नगरी तिथे नांदतो मल्हारी देवा तिथे नांदतो मल्हारी जेजुरी सोन्याची नगरी जेजुरी सोन्याची नगरी हो तिथे नांदतो मल्हारी तिथे नांदतो मल्हारी देवा तिथे नांदतो मल्हारी असा जेजुरीचा राजा आहे पण तू कोण आहेस म्हणजे हो तू कोण असावी या भक्ताची या जेजुरीवरती येणं गेलं झोपेतून जाग केलं भक्ताची सुद्धा ओळख हवी देवा तुम्हाला अग तू कोणाची तुला नाही विचारलं मला वाटलं मला विचारले तू कशाला लिहित आता लंगर लावच नाही मग तुला माहिती 4 म्हणजे गीताने लंगर बनलेला असतो आहे का नाही म्हणजे लंगराची वेळ झाली म्हणायची आता काय आम्ही दोघे आलो म्हणजे 2 लंगर लावायचे म्हणून दुखी आला 2 लंगर पडायचे मी एक घेऊन आले मग मग करा लग्नाची तयार लंगराची तयार अगं कोण आहेस कुठून आली काय तुझं नाव ऐकावी देवा भक्ताची या जेजुरीच्या वाटे माझी झोपडी अग हाती काठी पायी तोडा हाग पाठी घोंगडी मी धनगरी धनगरी देवाची धनगरी मी धनगरी धनगरी देवाची धनगरी 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 देवाची धनगरी जेजुरीच्या वाटे माझी झोपडी जेजुरीच्या वाटे माझी झोपडी हाती काठी पायी तोडा फाटी गोंगारी पायी घोंगडी आम्ही धनगरी धनगरी देवाची धनगरी 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 देवाची धनगरी मी धनगरी धनगरी देवाची धनगरी माझ्या घराला आधार कुलदैवत मल्हार माझ्या घराला आधार कुलदैवत मल्हार इथं भंडार सुखी झाला संसार भंडार सुखी झाला संसार उठवस्त देव तुमचे नावांतरी उठवस्त देव तुमचे नावांतरी मी धनगरी धनगरी देवाची धनगरी 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 देवाची धनगरी 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 देवाची धनगरी अगं धनगरी धनगरी देवाची धनगरी मी धनगरी धनगरी देवाची धनगरी मी धनगरी धनगरी देवाची धनगरी चंदन भुरका नामनगरी आजापा राजाची धर्मकन्या धनगराची वानंगा आवडीनं प्रेमानं धनगराची भानू म्हणतात देवा म्हणजे तू धनगरी नाही बघा धनगराची भानू? भानू हो बानू आहे? हो अग बानू ग बानू ग बानू काय म्हणता देवा मी बी बानूई तू बानू आहे? मग आणि तू कोणाची देवक्याची अगं तिथं जोडीनं तिला घालावं मग इकडे घालावं मग म्हणजे तू बानू आहे? हो तेव्हा आजपर्यंत प्रत्येक भक्तगण आला हा देवाला पाहून वेडा झाला बरोबर आहे पण आज जेजुरीचा देव मात्र तुला वेडा झाला असं ना देवा हो काय तू आहेस कशी कशी अगं तू बनमती बोल 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 अगं अंतरिता तू पडदा खोल ग बानू बाई अगं बानूमती बोल 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 अंतरिता तू पडदा खोल ग बानू बाई बनमशी बोल 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 अंतरिता तू
पडदा बोल ग बानू 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 बशी बोल 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 अंतरी तातू पडदा बोल ग बानू बानू. तर माणूस देवा शेजारी बसावं, देवाची गोष्टी कराव्या. नाही देवा, अगं बस आमच्या शेजारी. अहो देवा, या पलंगावरती बसण्याचा अधिकार पार्वतीचा अवतार ती माळसराणी. अहो अचानक जर माळसराणी आली तुमच्या शेजारी, मला पाहिजे जाऊन बस मग करील माना करा. देवा तुम्ही हातले एखाद्या झोपेतून उठवून नका आणखी. काय झालं म्हणे? तर बानू बोला. देवा शेजारी बस, देवा देवाची बघा. गोष्टी कर. या तुमच्या पलंगाच्या वरती बसण्याचा अधिकार माळसराणीचा आहे. हो म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला योग महत्वाचा असतो. आज तुमच्या आणि माझ्या भेटीचा योग आलाय. या पलंगावरती बसण्याचा योग नव्हे. या पलंगा अग मुळारंभी ऐक राधी. अगं ज्याप्रमाणे त्या भगवंत श्रीकृष्ण त्या राधेला वेडा झाला, तसं आम्ही तुला वेडा झालो. कसं कसं देवा? अग मुळारंभी ऐक राधी. अग सांगतो तुला ग मुळारंभी ऐक राधी. सांगतो तुला ग मुळारंभी ऐक राधी. मुळारंभी ऐक ग राधे, सांगतो तुला ग. मुळारंभी ऐक राधे, सांगतो तुला ग. मुळारंभी ऐक राधे. चंद्रसेनला दिले वचन तू सत्य भामा मी कृष्ण. चंद्रसेनला दिले वचन तू सत्य भामा मी कृष्ण. युक्ती केली हनुमंतान, युक्ती केली हनुमंतान. पलंग वरी लाग मुळारंभी ऐक राधी. सांगतो तुला ग मुळारंभी ऐक राधी. मुळारंभी ऐक राधे, सांगतो तुला ग. मुळारंभी ऐक राधे, सांगतो तुला ग. मुळारंभी ऐक राधे. तसं तू देवाचं ऐक, देवाच्या पलंगावरती बस. हे बघा, गत जन्मीचं प्रेम या जन्मी पूर्ण होईन अशी आली खरी, परंतु पलंगावरती बसता येणार नाही. तेव्हा स्त्री जातीला बंधनं असतात. स्त्री जातीचा जन्म हा एखाद्या सुशोभित काचेच्या भांड्याप्रमाणे असतो. कितीही भांड सुशोभित असलं, वरून पडलं की फुटून जातं. त्याप्रमाणे एकदा जर स्त्री जातीच्या जन्माला डाग लागला, आयुष्यभर तो डाग पुसण्याचा प्रयत्न करा, परंतु तो डाग निघून जात नाही. सोबत जातो पण निघून जात नाही. देवा म्हणजे तू बसणार नाही. नाही बसणार. हे बघा, बसणारच नाही. बरं ती बसणार नाही म्हणती, तू म्हणतो तुला माहिती ती बसत नाही. हा, मला माहिती. मग काय करायचं? बरं ही का बसत नाही बरं? याला कारण हे बँग आलंय बघू काय बघू तू? का बरं? बँग आलंय म्हणजे तुमच्याकडे काय औषध आहे का लावायला? नाही औषध औषध नाही ना माझ्याकडे. औषध आग बानू ग बानू. तर देवाशी जरी बसावं, देवाची गोष्टी कराव्या, तुम्हाला आम्ही नाही जाऊ देणार. हे बघा देवा, ज्याप्रमाणे त्या कुंज वनामध्ये गोप गोपिकाची वाट रोखावी, त्या श्रीकृष्ण परमात्म्याने त्याप्रमाणे अशी या पानंगाची वाट रोखू नका देवा. कारण भरपूर उशीर झालेला आहे. विनवणी करते देवा, ज्याप्रमाणे नाद लागला असतो प्रत्येक गोष्टीचा, एकदा वेळ लागला ना देवा, तन मन धन सर्वस्व त्या गोष्टीसाठी सोडून द्यावं लागतं. त्याप्रमाणे या बानंगाला वेळ लागलं होतं त्या 5 नावाच्या वीराचं. कसं? गोपिका लाग लाग छंद या राघवा. गोपिका लाग लाग छंद या राघवा. गोपिका लाग लाग छंद या राघवा. छंद या राघवा.
का लागला त्या पाच म्हणजे नावाच्या तुम्हाला वीराचा? सुद्धा आमचा छंद भरलाय. पण अगदी देवा एवढे कसे राहिले घेती बस म्हणाव. नाही. तो तुझा एक सारा काढते त्यांना ती म्हणते बस हो, पण ते एक सारच काढते. बसल्यावर ओ शूटिंग चालली देवा शूटिंग चालू आहे काय? त्यांना पुन्हा जाऊ आठवणी तुमची तो आपलं बघायला कारण की हे देवकार्य म्हणजे इतकं पुण्याचं कर्म नाही आहे की नाही? बरं का. जेवढं मालकाच्या पदरी पुण्य पडतं या देवकार्याचं तेवढंच पुण्य जे श्रोते मंडळी ऐकणारी मंडळी या देवकार्यामध्ये बसतात त्यांना सुद्धा तेवढंच पुण्य लाभतात. कारण की देवाचं राम नाम काय मग ते कुठल्या देवाचं असो त्या नामामध्ये ताकद आहे. देवाच्या नावामध्ये ताकद आहे. अहो निर्जीव दगडावरती भगवंतानं वानर सेनेने फक्त राम नाव टाकलं तर पाण्यावरती दगड तरले की नाही. म्हणजे देवाच्या नावात किती ताकद आहे. मग तशी तुम्ही या ठिकाणी बसलात देवाचं हरिनाम चालू आहे ते कानी श्रवण होतंय म्हणजे किती भाग्यवान आहात. आणि हेच हरिनामाचं पुण्य तुमच्या सुखा दुःखामध्ये तुमच्या लेकरा बाळासाठी निश्चित कामाला येईल. तर बानू हो देवा. मग सांग तू माझ्या पलंगावरती बसण्यासाठी पण हे मी बघा काय देवा करावं? खऱ्या प्रेमामध्ये त्याग महत्वाचा असतो समर्पण महत्वाचं असतं. म्हणजे खऱ्या प्रेमामध्ये गोष्ट मिळवण्यापेक्षा समर्पण करण्याला महत्व असतं देवा. म्हणजे मला याचा अर्थ समजलं नाही. असेल या बानगाची गरज तरी असताना सप्तकड जिजोरी सोडावी देवा. म्हणजे चक्क जिजुरी सोडायची हो तुझ्यासाठी. हो काय करायची सोडू काय हा या भक्ताला विचारून घ्या. सोडायची. मग इथं माझ्या माणसाला कोण आहे माणसाला कोण आहे माझ्या मी जर जिजुरी सोडून गेले हो मी आहे ना. ए म्हणजे हाताखाली काम बघाय. म्हणजे माझ्या माणसाला काय लागलं सवरत आणून देण्यासाठी तुम्ही आहात. आम्ही दोघं बी अगं बानू ग बानू तुझ्यासाठी चक्क जिजुरी सोडी. लग्नाची पट्ट आणि मासा सोडावी देवा. म्हणजे माणसा सुद्धा सोडून द्यायची. सोडली मग बरं का साहेब श्री छंद खूप बेकार आहे. काय एक करला एक कर जात तरी बहानावर येत नाहीत काय काय जण. नाद सुटत नाही. दात सुटत नाही. काय याला म्हणायचं श्री चरित्र उगच मन करून ठेवली का रम रमा आणि रमी याच्यात जो कोणी नादी लागलाय तो निश्चितच बुडाला आहे. तसंही मला म्हणते तुमची मासा सोडा जिजुरी सोडा कारण आता देवाला येणं भरलंय कोणाचं बानूच. अगं बानू ग बानू बोला देवा. तुझ्यासाठी माझी लग्नाची मासा सुद्धा सुटली असं ना. सुटली. आणि यायच्या बानगाच्या चंदनपुरी या चंदनपुरी आल्यानंतर अगदी आवडीनं प्रेमानं तुमच्याशी लग्न राहिलं बघा. म्हणजे तुझ्या गावाला यायचं तुझ्या देशाला यायचं तुझ्या मुलाला यायचं तिथं आल्यावर माझ्याशी लग्न करशील. हो देवा. मग इथंच कर ना काही फरक नाही, नाही. इथं नाही जमणार. इथं काही इथं इथं आल्यावर पळून इथं काय दगड मारतील काय तुला कुणी. इथं आल्यावर पळून गेली म्हणते इधर नाही. म्हणजे माझी उष्टी आळत तुझ्या अंगाला लावायची हो देवा. आणि तुझ्या माहेरातून मी इथं घेऊन यायची. हो प्रत्येक मुलगी बघा कशी माहेरातून सासरी नांदायला येते. तसं तू माझ्या संगती येणार. हो. कशी येणार देवा काय सांगावं. अग धावल्या घोड्यावरी बसुनी. बरं का साहेब श्री छंद खूप बेकार आहे. काय एक करला एक कर जात तरी बहानावर येत नाहीत काय काय जण. नाद सुटत नाही. दात सुटत नाही. काय याला म्हणायचं श्री चरित्र उगच मन करून ठेवली का रम रमा आणि रमी याच्यात जो कोणी नादी लागलाय तो निश्चितच बुडाला आहे. तसंही मला म्हणते तुमची मासा सोडा जिजुरी सोडा कारण आता देवाला येणं भरलंय कोणाचं बानूच. अगं बानू ग बानू बोला देवा. तुझ्यासाठी माझी लग्नाची मासा सुद्धा सुटली. असं ना. सुटली. आणि यायच्या बानगाच्या चंदनपुरी या चंदनपुरी आल्यानंतर अगदी आवडीनं प्रेमानं तुमच्याशी लग्न राहिलं बघा. म्हणजे तुझ्या गावाला यायचं तुझ्या देशाला यायचं तुझ्या मुलाला यायचं तिथं आल्यावर माझ्याशी लग्न करशील. हो देवा. मग इथंच कर ना काही फरक नाही, नाही. इथं नाही जमणार. इथं काही इथं इथं आल्यावर पळून इथं काय दगड मारतील काय तुला कुणी. इथं आल्यावर पळून गेली म्हणते इधर नाही. म्हणजे माझी उष्टी आळत तुझ्या अंगाला लावायची हो देवा. आणि तुझ्या माहेरातून मी इथं घेऊन यायची. हो प्रत्येक मुलगी बघा कशी माहेरातून सासरी नांदायला येते. तसं तू माझ्या संगती येणार. हो. कशी येणार
देवा काय सांगावं. अग ढवळ्या घोड्यावरी बसुनी त्या असणाऱ्या ढवळ्या घोड्यावरती तुम्ही बसावं आणि या घोड्यावरती या भानंगानं बसावं. जोडीनं गडावरती यावं. कसं कसं आवो ढवळ्या घोड्यावरी बसुनी देव चाललाय चंदनपुरा. अरे डमरूवाला त्रिशूवाला खडगवाला मल्हारी झालाय ग बाबरा. अरे डमरूवाला त्रिशूवाला खडगवाला मल्हारी झालाय ग बाबरा. डमरूवाला त्रिशूवाला खडगवाला मल्हारी झालाय ग बाबरा. अरे ढवळ्या घोड्यावरी बसुनी ढवळ्या घोड्यावरी बसुनी देव चाललाय चंद्रपुरा. विश्वाला काय गवाले मल्हारी झालाय ग बाबरा. डमरूवाला विश्वाला काय गवा मल्हारी झालाय ग बाबरा. डमरूवाला विश्वाला काय गवा मल्हारी झालाय ग बाबरा. सोबत हेरली लाखात सोबत हेरली लाखात सोबत हेरली लाखात बालसोबत हेरली लाखात तोडा गेला तो झोकात. गेला बाई धोक्यात तोडा गेला बाई झोकात. गेला बाई धोक्यात बाबडा हा माळसा कांत. बाबडा हा मासा तात बाबडा हा माळसा कांत. मासा तात सांगून थकले नाही ऐकले. अगं सांगून थकले नाही ऐकले. पुण्याला सावरा. अगं डमरूवाला त्रिशूवाला खडगवाला मल्हारी झालाय ग बाबरा. डमरूवाला त्रिशूवाला खडगवाला मल्हारी झालाय ग बाबरा. डमरूवाला त्रिशूवाला खडगवाला मल्हारी झालाय ग बाबरा. अगं डमरूवाला त्रिशूवाला खडगवाला मल्हारी झालाय ग बाबरा. 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 असेल मानगाची गरज तरी आहे बघा देवा चंदनपुरी. तू सांगितल्याबद्दल सर्व स्व सोडीन तुझा असं ना. येईन तुझ्या धनगर वस्तीला, तुझ्या गावाला, तुझ्या मुलखाला. बर पण आता नाही. कवा आता तुला माझ्या पलंगावर बसावं लागेल. बस्या करशील का देवाशी लग्न? ड्युटी देऊ अगं बानू ग बानू. दादा हा बोला देवा. मला माझ्या बानूशी लग्न करायचंय. हा लग्न हा देवा तेच बाण होई तुमची. वा अरे हिला तर दारी पिशा फुटली. ती बापो गेली बापो. म्हणजे बापाव गेली. हा हिच्या डोक्याची केस कुठे गेली? फुगेवाल्याला दिले. मग माझी बानू कुठे? तुम्ही पाहिली? म्हणजे बानू नाही तू? नाही नाही देवा बांधू नाही ती. तो भाने आहे तुमचा देवा. अरे ब्रदर रे ब्रदर. हा बोला देवा. बानूने माझ्या हाताला झटका मारला आणि निघून गेली. पण मला सांगितलं या माझ्या मुलखाला. म्हणून त्या बानूच्या प्रेमासाठी बानूसाठी ही जेजुरी सोडीन धनगर वस्तीला जाईल. धनगर वस्तीला असं नाही जायचं. असं जर गेलं तर निश्चित ओळखीन की माझी बानू माझा देव माझ्या भेटीला आला. मग देवाने काही ठरवलं. देवाचं देव पण सोडायचं, म्हाताऱ्या वाघ्याचं रूप धारण करायचं, गळ्यामध्ये ही लिंग भंडारी, एका हातामध्ये देवाचं पात्र कोटंबा, हातामध्ये घाटी, आणि घाटी वाजवी, तोंडानं वारी महागत महागत बानूच्या मुलखाला निघायचं. प्रधाना माझा कोटंबान म्हणून देव वारी महागत निघाले कसे? हॅलो. पहाटचा प्रहर हा म्हणजे रात्रीमध्ये 4 प्रहर असतात आणि त्यातला पहाटचा प्रहर म्हणजे हा शुभ प्रसाद है की नाही. पाठच्या प्रहरी निश्चित भगवंत जागे असतात. आपण जर कुठलं मागणं मागितलं तर निश्चित प्राप्त होतं. पहा तुम्ही शिक्षण घेणारे मुलं अभ्यास केव्हा करत होतो? पाठी. एका तरुण मुलगा जर इच्छा असेल या देशासाठी
आपला प्राण जरी गेला तरी काही हरकत नाही, आपल्याला मिलिटरी भरती व्हायचंय किंवा पोलीसमध्ये जायचंय, तो मुलगा शरीरसृष्टी तयार करण्यासाठी केव्हा उठतो? पहाटे. देवाचे अभिषेक, देवाची काकड आरती ही केव्हा असते? पहाटे. म्हणजे पहाटे इतकी सुंदर असते शुभ कार्यासाठी. मग या शुभ कार्यानिमित्त देवाने पात्र हाती धरले आणि भक्ताच्या दारामध्ये वारी मागत निघाले. असेल कुणाची इच्छा तर या देवाच्या पात्रामध्ये कोठंब्यामध्ये दान करा. खंडोबाची वारी आग मोत्याने द्यावी भरून, मल्हार वारी आग मोत्याने द्यावी भरून. हो मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून. वारी वारी मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून. मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून. हो गडजिजुरीचे आम्ही रहिवासी, जेजुरीचे आम्ही रहिवासी. गडजिजुरीचे आम्ही रहिवासी, जेजुरीचे आम्ही रहिवासी. झेंडा पहिला दुरून या देवाचा, झेंडा पहिला दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून. मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून. मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. हो माया मल्हारी माझे माय बाप मल्हारी, किंवा मागतो वारी. माझे माय बाप मल्हारी, तुझी मागतो वारी. माझे माय बाप मल्हारी, तुझी मागतो वारी. माझे माय बाप मल्हारी, तुझी मागतो वारी. पाठाच्या पाराला नामस्मरण, पाठाच्या पाराला नामस्मरण, भक्तिभावाने पूजिल तर, भक्तिभावाने पूजले तर, भक्तिभावाने पूजले तर. पाठाच्या पाराला नामस्मरण, भक्तिभावाने पूजिले चरण. पाठाच्या पाराला नामस्मरण, पाठाच्या पाराला नामस्मरण, भक्तिभावाने पूजले तर. तुझ्या येऊने दरबारी, तुझी मागतो वारी. तुझ्या येऊने दरबारी, तुझी मागतो वारी. मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. हो माझे माय बापा मल्हारी, तुझी मागतो वारी. माझे माय बाप मल्हारी, तुझी मागतो वारी. देवाचा देवा जेजुरी कैलासी, देवाचा देवा जेजुरी कैलासी. चंदन सुख मिळे त्याच्या पाशी, चंदन सुख मिळे त्यांच्या पाशी.
चंदन सुख मिळे त्यांच्या पाशी देवाचा देवा जेजुरी कैलासी देवाचा देवा जेजुरी कैलासी चंदन सुख मिळे त्याच्या पाशी चंदन सुख मिळे त्यांच्या पाशी चंदन सुख मिळे त्यांच्या पाशी माखली सोन्यानं भंडारी माखली सोन्यानं भंडारी तुझी मागतो वारी माझे माय बाप मल्हारी देवा मागतो वारी माझे माय बाप मल्हारी तुझी मागतो वारी माझे माय बाप मल्हारी तुझी मागतो वारी तुझ्या रे नामाचा नगरला विला रे सत्वता नगर तुझ्या रे नामाचा नगरला विला रे सत्वता नगर तुझ्या रे नामाचा नगरला विला रे सत्वता बोल आनंदाचा एलकोर लंगर सुटलेला आहे. सामान्याच्या मतीला चला देवाला देव निघाले अंघोळीला चला माईला सामान्याच्या मतीला चला देवाला देव निघाले अंघोळीला चला माईला एवढं नंगर तोडावे मल्हारी एवढं बंधन तोडावे मल्हारी सदानंदाचा येतो सदानंदाचा येतो या लंगराची पूजा करा. या मालक मालकीन सगळ्यांनी ओळा. थोरले मालक कुठे आहेत आपले दादा त्यांना मी बसवा ना. झोपले आहेत का झोपले असले तर राहू दे मग. वाळीला जेजुरीचा राजा वव्वाळीला 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 जेजुरीचा राजा गणजेजुरीचा पती माळसाचा गणजेजुरीचा पती माळसाचा सगळे पती माळसाचा गणजेजुरीचा हा पती माळसाचा पती बाणाईचा हो पती बाणाईचा हे वव्वाळीला जेजुरीचा राजा 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 वव्वाळीला जेजुरीचा राजा. आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला हो येईल देवा तुमच्या भेटीला येईल देवा तुमच्या भेटीला वव्वाळीला जेजुरीचा राजा वव्वाळीला जेजुरीचा राजा अगं वव्वाळीला पालीचा राजा वव्वाळीला जेजुरीचा राजा वव्वाळीला जेजुरीचा राजा वव्वाळीला जेजुरीचा राजा.
ओवाळा आणि आरतीसाठी उभे राहायचे आणि कोणाचे आहेर कपड्याचे असतील सभा मंडपामध्ये घेऊन या. आपापले कपड्याचे आहेर मोडून घ्या. एक जण मीठ आणा. त्याला काय डबा देतो डबा गेलता मग कोणाला डबा आम्ही होतो नाही त्याचा डबा गेलता मग डबा हरवला काय म्हणलं आम्ही वाघ रातभर जागतो तो इथं डबा कोण नाही रे मी हाय मी वाघ असल्यावर डबा कुठं जातो त्याला अरे या दिंडी कोकरणी डबा आणि आम्ही दोघं कशालाच बसू आपण चतुर्सिंग डोकर वना सत्यानंदा तो वंदन सत्यानंदा तो तिरुपतीने चाल महातीने चालायच्या छतीनं सुरूर लागतो पैसा सुरूर लागतो घालून पाय चरी घालून जनस्तरी गेला आपला रे वस आनंदी जय देवी जय घाट शिळावर अंबिका उभी राहाची भवानी उभी राहाची शिळावर न पाय शिळावर पाय वाट वाट पाशी मंत्राला बाला सामुरेशी बाला सामुरेशी उचलूकडवर घेऊन आपल्या रावणाची आनंदी जय देवी जय रामाची भवानी गोपाळ सावे रामाची मूर्त आरती व वाळू बनावे व वाळू बाहेरी नुके आनंदी जय देवी जय पैंजन बोलार वाक्या वाजे टोळा सुप्राचा जंकार आम्हा झाली विला सावळे सुंदर भवानी देखील भवानी देखील लेणी सर्व लेना ऐकल्या मला देवी जय माईचं ठाण तुझे नांदे ऋषी मला मातंग अवधूतला चरणी मागतो ठाम अहिल्या मुला पिठला चारला शिंबाऱ्या आनंदी जय देवी जय सावळे रामाची मात्र आरती व वाळू बावे व वाळू मुला बाहेर दुखे आनंदी जय देवी जय शिवाने अवतार धरीला पिवळा वाघा झाला आधी कंडर घेतला घोड्यावरती स्वार झाला राया भक्ताला ताराया लगाईच्या पायावर ते वाळू पंडिराया देव निघाले सुवर्णाची भंडारी भक्ताच्या दारी राणी मासाली उळया बनारी उळया लगाईच्या पायाला ते वाळू पंडिराया शिवाजी पूजा रागडे पडारी गेल्या भक्तीला देव उतरला झाले राम लाई झाला राजा ऐपती लगाईच्या पायाला ते वाळू पंडिराया भोळा भगत होता ध्यान लागणे मासा लग्नाईच्या पायाला ते वाळू पंडिराया लग्नाईच्या पायाला ते वाळू पंडिराया
डोळ्यानं पाहिन रंग तुझे प्रेम्या लिंगी नारंगी पूर्ण भयवारीन म्हणे नाम तुझे ज्योती व पातळ ज्योती पापाचा क्रम अमर मलारी अमर मलारी तुकारी माळ येणारी रेणुका देवता रामदेवता ठाणका जावे ठाणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे आयनारीच्या भराव्या नमस्कार घे नमस्कार घे नमस्कार घे देवी ठाणका जावे नमस्कार घे नमस्कार घे नमस्कार देवी ठाणका जावे मार्तंड मल्हार जय जय मार्तंड मल्हार वेगवराजी भरमस्तकी वेग भंडार मार्तंड मल्हार जय जय मार्तंड मल्हार वेगवराजी मस्तकी वेग भंडार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार सदानंदाचा प्रल्हाद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भवन हनुमान महाराज की जय अय्यम्माबाईचा होईल देवाला आरती द्या अगोदर सगळ्यांना आरती ठेवा ना